नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोळमध्ये प्रगतशील शेतकरी युवराज माळी यांचा प्रशासनावर गंभीर आरोप. खोटा मुरुम उत्खनन गुन्हा दाखल केल्याचा दावा. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. शिरोळमध्ये प्रगतशील शेतकरी युवराज माळी यांचा प्रशासनावर गंभीर खोटा आरोप असून मुरुम उत्खनन गुन्हा दाखल केल्याचा दावा केलाय. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. युवराज आनंदा माळी यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतात उभे राहून हिरकणी न्यूजशी संवाद साधताना महसूल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. मुरुम उत्खनन प्रकरणावर स्वतःवर अन्यायकारक, बेकायदेशीर आणि खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. युवराज माळी यांनी सांगितले की संबंधित जमीन ही त्यांच्या मालकीची असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर उत्खनन करण्यात आलेलं नाही. त्यांनी स्पष्ट केलं की सुमन अशोक माने तसेच राजवीर अशोक माने यांच्या जमिनीतून पाईपलाईनचे काम करण्यात आलं होतं. त्यावेळी संबंधित परिसरातील जमीन व्यवस्थितपणे सपाट करून देण्यात आली होती. संबंधित जमीनधारकांच्या म्हणण्यानुसार ही जागा समतल करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला आहे. या संदर्भात सर्कल अधिकारी व तलाठी यांनी जागा सपाट करून दिल्याबाबतचा अहवाल सादर केल्याचेही युवराज माळी यांनी सांगितले. अधिकृत नोंदीत जागा सपाट करण्यात आल्याचे नमूद असतानाही नंतर त्याच प्रकरणात मुरुम उत्खननाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, असं त्यांनी म्हटले. मी माझ्याच रानात काम करत असताना माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. कोणतेही बेकायदेशीर उत्खनन झालेले नसताना काही अधिकाऱ्यांनी चुकीचा आणि दिशाभूल करणारा अहवाल सादर करून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी युवराज माळी यांनी केली. तसेच खोटा अहवाल सादर करणाऱ्या संबंधित सर्कल अधिकारी व तलाठी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांची विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे आणि ज्यांनी जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दाखल केला त्या अधिकाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. युवराज माळी यांनी या संदर्भात राज्य सरकारकडेही धाव घेतली असून देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी अर्ज सादर करण्यात आल्याचे सांगितले. या अर्जाची अधिकृत पोचही प्रशासनाकडे जमा करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे शिरोळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. एका प्रगतशील शेतकऱ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप होत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान संबंधित महसूल विभाग किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र या गंभीर आरोपांमुळे आता वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकार या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शिरोळ तालुक्याचं लक्ष लागलं आहे. नमस्कार, युवराज आनंदा माळी, शिरोळ 2981 गट नंबर. ही पाईपलाईन नदीची अशी इकडे खाली केलेली आहे. कल्लेश्वर सहकारी पाणी पुरवठा मंडळी लिमिटेड शिरोळ, आणि इथून ही अशी बोरची पाईपलाईन केलेली आहे आणि तिथून खाल्याकडनं दक्षिण उत्तर बोरची पाईपलाईन केलेली आहे. बोरची पाईपलाईन करून मध्ये ताल होती, ती डामडोंगर होती, ती सपाटीकरणाचं काम करून घेतलेलं आहे. पहिला पंचनामा शिरोळ मंडळ अधिकारी यांनी सपाटीकरणाचं काम झालेलं आहे, उत्खनन झालेले दिसून येत नाही, असा अहवाल त्यांनी सादर केला. मग अशोक रघुनाथ माने यांनी म्हणले मला ही मान्य नाही. शिरोळ जयसिंगपूर सरकारांचा परत नोटीस आली. त्यांनी येऊन पाहणी केली, इथं उत्खनन झालेले दिसून येत नाही, ह्या अनुषंगाने सपाटीकरणाचं काम झालेलं आहे, असा अहवाल त्यांनी दिला. आणि विनायक रघुनाथ आर्गे यांनी बिन नोटीस देता पंचनामा केला आणि साक्षीदार देखील खोटे घातलेत. पैसे देऊन विनायक आर्गे देखील पैसे खाल्लेले आहेत, लाचलुचपत. यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे, हीच नम्र विनंती. नमस्कार. आजार आवाज आला खणखणीत.
अनेक मिनिटं बोलू आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.